विद्यार्थी मित्रांनो, मागील लेसनमध्ये आपण GCC-TBC इंग्लिश 30 या पेपराबद्दलची माहिती घेतली। त्या पेपरामध्ये गुणदान योजना, त्या पेपराला कशा प्रकारे सोडवायचे याबद्दल मी स्वप्नील पुसलेकर तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे। तरी आता माननीय अमित माने सर यांनी बनवलेला हा डेमो msceia.in या वेबसाईटवरून डाउनलोड केलेला आहे। त्या डेमोला कशा प्रकारे चालवायचे याबद्दलचे प्रात्यक्षिक मी तुम्हाला आज देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील टॉपिकमध्ये GCC-TBC इंग्लिश 30 मध्ये ऑब्जेक्टिव्ह, ईमेल, लेटर, स्टेटमेंट आणि पॅसेज कशा प्रकारे गुणदान योजना आहे व कशा प्रकारे सोडवायची याबद्दलची माहिती दिली। आता आपण हीच पद्धत आपल्या संघटनेचा डेमो msceia.in यावर असलेला डेमो कशा प्रकारे सोडवायचा आहे त्याबद्दलचं प्रात्यक्षिक शिकणार आहे। विद्यार्थी मित्रांनो व संस्थाचालक बंधूंनो, प्रात्यक्षिक म्हणजे संघटनेचा डेमो। संघटनेचा डेमो चालू करताना तुम्हाला ई लर्न हे सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला दोन टॅब दिसतील। या साइडनं लेफ्ट साइडनं तुम्हाला ई लर्न लॉग इन व राईट साइडनं तुम्हाला डेमो एक्झाम असे दिसतील। जर विद्यार्थ्यांकडून किंवा स्टुडंटकडून आपल्याला ई लर्नची प्रॅक्टिस करायची असेल तर आपण लॉग इन ई लर्नमध्ये जाऊ, पण आपल्याला जर त्यांच्याकडून डेमो सोडवून घ्यायचा असेल तर एक्झाम लॉग इनमध्ये जाऊ। आज मी तुम्हाला एक्झाम कसा सोडवायचा याबद्दलची माहिती देत आहे, त्यामुळे आपण लॉग इन नाव येथे जाऊ। या ठिकाणी जाताच आपल्याला यूजर नेम विचारला जाईल आणि पासवर्ड। या ठिकाणी आपल्याला जर तो विद्यार्थी इंग्लिश 30 ला बसला असेल तर स्टुडंट 1, मराठी 30 ला असेल तर स्टुडंट 2, हिंदी 30 ला असेल तर स्टुडंट 3, जर तो विद्यार्थी इंग्लिश 40 ला असेल तर स्टुडंट 4, जर मराठी 40 ला असेल तर स्टुडंट 5 आणि जर हिंदी 40 ला असेल तर स्टुडंट 6। कोणत्याही विद्यार्थी कोणत्याही सब्जेक्टसाठी बसला असो त्याचा पासवर्ड 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असा राहील। मी आता तुम्हाला इंग्लिश 30 चा पेपर कसा सोडवायचा याबद्दलचं प्रात्यक्षिक देत आहे। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी स्टुडंट 1 असं लिहावे लागेल। या ठिकाणी मी स्टुडंट 1 असं लिहिलेलं आहे। आता या ठिकाणी मला पासवर्ड टाकावा लागेल। पासवर्ड आहे 1, 2, 3, 4, 5 आणि 6। पासवर्ड टाकणं झाल्यानंतर आपल्याला साइन इन या ठिकाणी क्लिक करायचं आहे। साइन इन वर क्लिक करताच तुम्हाला स्टुडंट 1 इंग्लिश 30 साठी अपियर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फॉर एक्झाम कंट्रोलर विचारला जाईल। या ठिकाणी तुम्हाला कंट्रोलर असे लिहावे लागेल। कंट्रोलर लिहिल्यानंतर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड आहे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी सूचना दिल्या जाईल। तुम्हाला त्या इन्स्ट्रक्शन 15 इन्स्ट्रक्शन विद्यार्थी वाचू शकतो आणि त्यानंतर एक्झाम स्टार्ट केला जाईल। आता आपण एक्झाम स्टार्ट करताय। एक्झाम स्टार्ट करताच तुमच्या समोर पहिला सेक्शन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह सेक्शन हा दर्शवला जाईल। ऑब्जेक्टिव्ह सेक्शन सोडवण्यासाठी तुमच्याजवळ 25 मिनिटे असतात। ही 25 मिनिटाची घड्याळ या ठिकाणी सुरू झालेली आहे। तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन दिसेल, त्या क्वेश्चनचे 4 पर्याय दिले जाईल। त्यानंतर तुम्हाला त्या 4 पर्यायापैकी जे प्रश्नाचं उत्तर माहीत असेल त्यावर क्लिक करा आणि नेक्स्ट करावे लागेल। पण तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर समजत नसेल किंवा त्या प्रश्नाचा अर्थ समजत नसेल तर तुम्ही इथे लँग्वेज सुद्धा बदलू शकता। तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिसेल, त्या प्रश्नाची तुम्हाला 4 उत्तरे दिसतील। प्रश्न वाचल्यानंतर जे उत्तर तुम्हाला ठीक वाटत असेल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करावे आणि उत्तर सबमिट करण्याकरता नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्या समोर नेक्स्ट करताच दुसरा प्रश्न येईल, त्याचे सुद्धा पर्याय येतील। तुम्हाला जो पर्याय ठीक वाटत असेल त्या पर्यायावर क्लिक करा आणि नेक्स्ट करा। पण जर का तुम्हाला त्या प्रश्नाचा अर्थ आणि त्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर त्या उत्तरावर क्लिक न करता तुम्ही नेक्स्ट असे करावे, तर तो प्रश्न तुम्हाला नंतर सोडवता येईल आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ शकतो। अशा तऱ्हेने जे प्रश्न तुम्ही सोडविलेले आहेत
आहेत ते तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसतील व जे प्रश्न तुमचे शिल्लक आहे ते तुम्हाला रेड कलरमध्ये दिसतील. अशा तऱ्हेने पूर्ण क्वेश्चन्स आपण कंप्लीट करू शकतो. पण आपल्याला पुन्हा क्वेश्चनमध्ये बदल करायचा असेल किंवा राहिलेला क्वेश्चन पुन्हा सोडवायचा असेल तर त्या क्वेश्चनवर जाऊन पुन्हा आन्सरवर क्लिक करून आपण सबमिट करू शकतो. अशा तऱ्हेने तुम्ही कोणताही क्वेश्चन केव्हाही बदलवू शकता, केव्हाही सोडवू शकता. या 25 मिनिटाच्या अंदर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर बदलवायचं असेल तर बदलू शकता. आणि जेव्हा तुमचे पूर्ण प्रश्न खतम होईल त्यावेळेस तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनवर क्लिक करताच तुमच्यासमोर एक मेसेज येईल, आर यू शुअर यू वॉन्ट टू फिनिश. जर तुमची परीक्षा संपली असेल तर तुम्ही या ओके या बटनवर क्लिक करावे. पण चुकून तुमच्याकडून सबमिट बटन झाले असेल तर तुम्ही कॅन्सलवर क्लिक करून वापस येऊ शकता व उर्वरित जे प्रश्न तुमचे राहिलेले आहे त्या प्रश्नाला तुम्ही सोडवू शकता. आणि पूर्ण प्रश्न सोडवून झाल्यानंतर पुन्हा तुम्ही त्याला सबमिट करू शकता. आता तुम्हाला एक्झाम सबमिट करायची असेल तर तुम्ही ओके या बटनवर क्लिक करावे. कम्प्युटर तुम्हाला पुन्हा एक वेळा वेल डन, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. तुम्ही इथे ओके करताच तुमच्या समोर दुसरा सेक्शन ओपन होईल. दुसरा सेक्शन म्हणजे राहील ईमेलचा. ईमेल सोडवण्याकरता तुमच्याजवळ 8 मिनिटे असतात. ईमेल हा 5 मार्काचा असतो. त्यामधील 1 मार्क मेलसाठी, 1 मार्क सब्जेक्टसाठी, 1 मार्क तुम्ही लिहिलेल्या मेसेजसाठी, 1 मार्क तुमच्या अटॅचमेंटसाठी आणि 1 मार्क फाईल सेंड करण्याकरता. त्यामध्ये आपण तुम्हाला डाव्या साईडनी प्रश्नपत्रिका दिसेल तशीच तुम्हाला उजव्या साईडनं टाईप करायची आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण पत्र पाठवतोय तो ईमेल ॲड्रेस जशाच्या तसा आपल्याला डाव्या साईडनं टाईप करायचा आहे. सब्जेक्ट आपल्याला जसा डाव्या साईडनं दिसतोय तसा आपल्याला उजव्या साईडनं टाईप करायचा आहे. तर आपण प्रात्यक्षिक सुरू करू. आता माझा मेल आय डी लिहून संपलेला आहे. आता आपण सब्जेक्ट इथे क्लिक करू. सब्जेक्ट हा कॅपिटलमध्ये असल्यामुळे आपण कॅप्स लॉक ऑन करतोय. माझा सब्जेक्ट लिहून झालेला आहे. आता मी मेसेज टाईप करतोय. आता आपला मेसेज लिहून झालेला आहे. आता आपल्याला अटॅचमेंट जोडायची आहे. प्रश्न साईडने म्हणजेच डाव्या साईडनी जी फाईल आपल्याला सांगितली आहे तीच फाईल आपल्याला या साईडनं जोडायची आहे. विद्यार्थ्यांनी फाईल जोडायच्या अगोदर डाव्या साईडला कोणती फाईल दिलेली आहे ती वाचून घ्यावी. आता इथे फाईल जोडलेली आहे. आता सेंड करायच्या अगोदर तुम्हाला चुका दुरुस्त करायच्या असेल तर करू शकतात. ईमेल, सब्जेक्ट, मॅटर, सेंड आणि अटॅचमेंट ज्याही ठिकाणी तुम्हाला चुका वाटत असेल डिलीट आणि बॅकस्पेसचा वापर करून तुम्ही चुका दुरुस्त करू शकतात. जसे की आपण या ठिकाणी करत आहे. आता माझा ईमेल सोडून संपलेला आहे व तुमच्याजवळ 2 मिनिटे 30 सेकंद शिल्लक आहे. तुम्हाला वाटेल तर तुम्ही पुन्हा ईमेल चेक करून चुका दुरुस्त करू शकता. पण जर तुमचा ईमेल पूर्ण सोडवून संपला असेल तर तुम्हाला ईमेल सेंड करावा लागेल. ईमेल सेंड करताच पुन्हा कम्प्युटर तुम्हाला आर यू शुअर यू वॉन्ट टू
फिनिश असा प्रश्न विचारेल. तुमचं काही राहिलं असेल तर तुम्ही कॅन्सल करून परत जाऊ शकता, पण तुमचा पेपर पूर्ण सोडवून झाला असेल तर तुम्ही ओके या बटणीवर क्लिक करावे. ओके या बटणीवर क्लिक करताच तुम्हाला वेल डन, ईमेल टेक्स्ट रिस्पॉन्स हॅज बीन सेंड सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमच्यासमोर पुढील प्रश्न ओपन होईल, तो म्हणजे लेटरचा. लेटर सोडवण्याकरता तुम्हाला डेमो हा 30 मिनिटाचा वेळ देईल. विद्यार्थी मित्रांनो आणि संस्थाचालक बंधूंनो, आता आपल्यासमोर तिसरा पार्ट म्हणजे लेटरचा पार्ट सुरू झालेला आहे. तुम्हाला डाव्या साईडने जसं लेटर दिसेल तसं तसं तुम्हाला उजव्या साईडने टाईप करायचं आहे. सगळ्यात सुरुवातीला विद्यार्थ्याने जसे लेटर दिसतात तसेचे तसे लेटर डाव्या साईडला उजव्या साईडला टाईप करायचे आहे. आता आपण टाईप करू. पहिले लाईन कॅपिटल असल्यामुळे विद्यार्थ्याने कॅप्स लॉक ऑन करावे. ज्या ठिकाणी आपली ओळ संपली असेल विद्यार्थ्याने त्या ठिकाणी एंटर असे द्यावे. आता पुढील लाईन मध्ये सर्व अक्षर कॅपिटल नसल्यामुळे कॅप्स लॉक बंद करून जसे कॅपिटल ज्या ठिकाणी कॅपिटल असेल त्या ठिकाणी कॅपिटल व ज्या ठिकाणी स्मॉल असेल त्या ठिकाणी स्मॉल मध्ये लिहावे व अशा तऱ्हेने पूर्ण लेटर टाईप करावे. पूर्ण लेटर टाईप करून झाल्यानंतर टाईप करताना ज्या ठिकाणी ओळ संपली असेल त्या ठिकाणी एंटर द्यावे. अशा तऱ्हेने संपूर्ण लाईन लिहिताना एकाखाली एक लिहावे. पण पॅसेजमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी पॅसेज संपला असेल त्याच ठिकाणी एंटर द्यावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेफरन्स आणि डेट. रेफरन्स नंतर डेट लिहिताना इथे तुम्हाला एकही स्पेस न सोडता रेफरन्सला लागूनच डेट लिहायची आहे. ही पहिली पद्धत झाल्यानंतर आता आपल्याला दुसरी स्टेप फॉलो करायची आहे. ही पहिली स्टेप झाल्यानंतर आता आपल्याला दुसरी स्टेप फॉलो करायची आहे. दुसरी स्टेप विद्यार्थ्याने एंटर द्यावे. ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी एंटर द्यावे. इंग्लिश 30 मध्ये एकूण 6 एंटरची म्हणजेच 6 एक्स्ट्रा लाईनची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 6 एंटर दाबावे. ती एंटर कोणत्या कोणत्या ठिकाणी आवश्यक आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. पहिले एंटर आपण कंपनीचं नाव आणि कंपनीचं ॲड्रेस झाल्यानंतर द्यावे. दुसरे एंटर रेफरन्स आणि डेट झाल्यानंतर द्यावे. तिसरे एंटर ज्याला उद्देशून आपण पत्र लिहितोय त्याचे नाव व त्याचा ॲड्रेस झाल्यानंतर एंटर द्यावे. चौथं एंटर सब्जेक्ट आणि रेफरन्स झाल्यानंतर द्यावे. आणि पाचवे आणि सहावे एंटर आपल्याला देण्याकरता स्क्रीनला खाली घेऊन जाऊन युअर फेथफुली नंतर 5 आणि 6 म्हणजे अशा तऱ्हेने इथे 2 एंटर द्यावे. विद्यार्थ्याने संपूर्ण लेटर टाईप झाल्यानंतर संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी एंटरची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी एंटर द्यावे. ही दुसरी स्टेप. आता विद्यार्थ्याने तिसरी स्टेप द्यायची आहे. तिसरी स्टेप म्हणजे टॅब. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला टॅबची आवश्यकता आहे विद्यार्थ्याने त्या त्या ठिकाणी टॅब द्यावे. जसे उदाहरणार्थ रेफरन्स आणि डेट या दोघांच्या मधात आपल्याला मिनिमम 3 टॅबची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने या ठिकाणी 1, 2 आणि 3 टॅब दिल्यावर सुद्धा डेट ही राईट साईडला येत नसेल तर 3 पेक्षा जास्त टॅब्स विद्यार्थी देऊ शकतो. त्यानंतर आपल्याला सब्जेक्टला टॅब द्यायचा आहे. सब्जेक्टला टॅब देताना सब्जेक्ट या नावाच्या अगोदर माऊसने किंवा कीबोर्डने क्लिक करून येथे 2 टॅब द्यावे. जसे आपण सब्जेक्टला टॅब दिले आहे तसेच टॅब आपण रेफरन्सला सुद्धा द्यावे. म्हणजे सब्जेक्ट आणि रेफरन्स याला 2-2 टॅबची आवश्यकता आहे. प्रत्येक पॅरेग्राफच्या सुरुवातीला म्हणजेच प्रत्येक पॅरेग्राफची सुरुवातीची ओळ
ही टॅब देऊन असते, त्यामुळे आपल्याला पहिली लाईनला एक टॅब द्यावा लागेल. तसेच दुसरा पॅरेग्राफ ज्या ठिकाणी सुरू होतोय त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक टॅब द्यावा लागेल. त्यानंतर तिसरा पॅरेग्राफ सुरू होतोय तिथे सुद्धा टॅब द्यावा लागेल. अशा तऱ्हेने सुरुवातीला आपण पूर्ण पत्र टाईप केले, त्यानंतर एंटर दिले आणि त्यानंतर टॅब दिले. आता तुम्ही तुमच्या पत्राची फॉर्मॅटिंग करू शकता. फॉर्मॅटिंग करताना आपल्या कंपनीचे हेडिंग माऊसच्या किंवा कीबोर्डच्या सहाय्याने सिलेक्ट करावे. सिलेक्ट करताना विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी की कंपनीच्या नावानंतरची स्पेस सिलेक्ट नको. म्हणजे ज्यावेळेस आपण टाईप करतो आणि एंटर करतो तर कम्प्युटर ऑटोमॅटिकली इथे स्पेस क्रिएट करत असतो. त्यामुळे सिलेक्ट करताना तुम्हाला नावासमोरील स्पेस सिलेक्ट नाही झाली पाहिजे याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी व त्याला बोल्ड आणि अंडरलाईन असे करावे. कंपनीच्या नावाला बोल्ड आणि अंडरलाईन झाल्यानंतर विद्यार्थ्याने कंपनीच्या नावापासून तर ॲड्रेसपर्यंत पूर्ण सिलेक्ट करावे. यात सुद्धा काळजी घ्यावी की ॲड्रेस नंतर स्पेस सिलेक्ट व्हायला नको आणि याला आपल्याला पॅराग्राफमध्ये जाऊन सेंटर अलाइनमेंट द्यावे. त्यानंतर विद्यार्थ्याने रेफरन्स आणि डेटमध्ये कोणताही बदल न करता पुढे वाटचाल करावी. 2 मध्ये सुद्धा जसे लेफ्ट साईडला आहे तसेच राहू द्यावे. आता विद्यार्थ्याला सब्जेक्टला फॉर्मॅटिंग करायचं आहे. सब्जेक्टला फॉर्मॅटिंग करताना त्यांनी पूर्ण सब्जेक्ट सिलेक्ट करावा. पण सिलेक्ट करताना यदाकदाचित विद्यार्थ्याच्या हातून कोणती चूक होत असेल तर त्याने लगेच अंडू इथे क्लिक करावे. जर माऊसने सिलेक्ट होत नसेल तर विद्यार्थी कीबोर्डच्या सहाय्याने सुद्धा सिलेक्ट करू शकतो. जसे की मी इथे कीबोर्डच्या सहाय्याने सिलेक्ट करत आहे. पण कीबोर्डच्या सहाय्याने सुद्धा सिलेक्ट करताना विद्यार्थ्याने काळजी घ्यावी की एक्स्ट्रा स्पेस सिलेक्ट होऊ नये. जर एक्स्ट्रा स्पेस सिलेक्ट होत असेल तर शिफ्ट दाबून लेफ्ट ॲरो दाबावा व एक्स्ट्रा स्पेस कमी करावी व विद्यार्थ्यांनी सब्जेक्टला बोल्ड करावे. जसे आपण सब्जेक्टला बोल्ड केले तसेच विद्यार्थ्याने रेफरन्सला सुद्धा बोल्ड करावे. कीबोर्ड किंवा माऊस या दोनपैकी कशाचाही वापर करून विद्यार्थी रेफरन्स सिलेक्ट करू शकतो व त्याला बोल्ड करू शकतो. आता आपल्याला लेटरच्या पुढील भागाची फॉर्मॅटिंग करायची आहे. लेटरच्या पुढील भागाची फॉर्मॅटिंग म्हणजे मायना आणि मायनाला डिअर सर सोडून आपल्याला पूर्ण मायना सिलेक्ट करायचा आहे थँकिंग यू पर्यंत. सिलेक्ट करण्याकरता तुम्ही माऊसचा किंवा कीबोर्डचा वापर करू शकता. यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी की वाक्य संपल्यानंतर स्पेस सिलेक्ट व्हायला नको आणि त्यानंतर त्याला विद्यार्थ्याने जस्टिफाय अलाइनमेंट द्यावे. ते झाल्यानंतर आपल्याला युअर फेथफुली आणि मॅनेजर याला 3.5 इंच इंडेंटवर न्यायचे आहे. त्याकरता विद्यार्थ्याने युअर फेथफुली पासून तर मॅनेजरपर्यंत एका वेळी सिलेक्ट करावे. इथे सुद्धा विद्यार्थ्याने एक्स्ट्रा स्पेस सिलेक्ट होणार नाही याची काळजी घ्यावी व त्याला 3.5 इंचावर न्यावे. 3.5 इंचावर नेताना विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी की वर एक त्रिकोण, खाली एक त्रिकोण आणि त्या खाली एक चौकोनी बॉक्स असतो. बरोबर त्या विद्यार्थ्याने त्या चौकोनी बॉक्सला क्लिक करून त्याला 3.5 इंचावर नेऊन ठेवावे. विद्यार्थ्याने या रूलरचा वापर करूनच नेऊन ठेवणे गरजेचे आहे. दुसऱ्या कोणत्याही प्रकारे इंडेंट 3.5 इंच नेलेले चालणार नाही. 3.5 इंच इंडेंट नेल्यानंतर त्याला म्हणजेच युअर फेथफुली आणि मॅनेजरला सेंटर अलाइनमेंट करणे गरजेचे आहे. अशा तऱ्हेने तुमच्या लेटरचे पूर्ण फॉर्मॅटिंग संपलेले आहे. तुम्हाला एन्क्लोजमेंट जसे आहे तसेच ठेवायचे आहे, त्यामध्ये बदल करायचा नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं पूर्ण लेटर संपल्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्पेस किंवा एंटर द्यायला नको. तुमचा पॅरेग्राफ, तुमचं पेज, तुमचं लेटर या ठिकाणी पूर्णपणे संपलेलं आहे. तरीही विद्यार्थ्याजवळ जर वेळ उरलेला असेल तर विद्यार्थी त्या लेटरमध्ये पाहिजे त्या ठिकाणी जसं चुकलं असेल त्याला दुरुस्त करू शकतो. विद्यार्थ्याचा टाइम संपायच्या अगोदर विद्यार्थी त्या लेटरमध्ये कितीही वेळा बदल करू शकतो. पण जर त्याचा टाइम संपला असेल तर पेपर हा ऑटोमॅटिकली सबमिट होईल.
विद्यार्थ्यांनी कटाक्ष नजरेने आणि व्यवस्थित वाचून सर्व चुका दुरुस्त करून पेपर सबमिट करावा। पेपर सबमिट करता करता विद्यार्थ्याला सबमिट या बटनवर क्लिक करावे लागेल। सबमिट या बटनवर क्लिक करता पुन्हा कॉम्प्युटर त्यांना आर यू शुअर यू वॉन्ट टू फिनिश असा मेसेज विचारेल। तुमचं जर काही राहिलं असेल तर तुम्ही कॅन्सल करू शकता आणि तुमचं लेटर पूर्णपणे संपले असेल तर तुम्ही ओके या बटनीवर क्लिक करावे। ओके बटनीवर क्लिक करताच वेल डन, लेटर टेस्ट रिस्पॉन्स हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज येऊन तुम्ही त्याला ओके करू शकता। आता तुमच्या समोर नेक्स्ट सेक्शन म्हणजे स्टेटमेंट ओपन झालेले आहे। स्टेटमेंट हे तुम्हाला 20 मिनिटाचे असून त्याला 10 मार्क आहे। 5 मार्क तुम्हाला टाईप करण्याकरता व 5 मार्क तुम्हाला फॉर्मॅटिंग करण्याकरता मिळतात। डाव्या साईडने जसे स्टेटमेंट दिलेले आहे तसेच्या तसे विद्यार्थ्याने उजव्या साईडला टाईप करायचे आहे। म्हणजे म्हणण्याचा अर्थ की ज्या सेलमध्ये जे टाईप केलेले असेल विद्यार्थ्याने उत्तर साईडला सुद्धा त्याच सेलमध्ये तेच टाईप करणे गरजेचे आहे। विद्यार्थी चुकून दुसऱ्या सेलमध्ये टाईप करत असेल तर त्याचे मार्क कट होतील याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी। जसे या टेबलमध्ये आपल्याला B3 मध्ये टेबलचं मेन हेडिंग लिहिलेलं दिसत आहे, तसेच उत्तर साईडला विद्यार्थ्याने B3 सेलवर क्लिक करून टेबल तयार करण्याला सुरुवात करावी। त्यामध्ये हेडिंग जर कॅपिटलमध्ये असेल तर उत्तर साईडने सुद्धा त्याने कॅपिटलमध्ये लिहिणे आवश्यक आहे। आता आपलं टेबलचं मेन हेडिंग लिहून झालेलं आहे। विद्यार्थ्याने पुन्हा प्रश्न साईडने पाहावे। B5 मध्ये सिरियल नंबर लिहिलेले आहे, तसेच आपल्याला उत्तर साईडने सुद्धा B5 मध्ये सिरियल नंबर लिहिणे गरजेचे आहे। या ठिकाणी कॅपिटल नसल्यामुळे विद्यार्थ्याने कॅप्स लॉक बंद करून व्यवस्थित जसेच्या तसे टाईप करावे। आता या तऱ्हेने विद्यार्थ्याने पूर्ण टेबल या ठिकाणी ज्या ज्या सेलमध्ये जे जी व्हॅल्यू किंवा जी जी मॅटर लिहिलेलं असेल ते टाईप करावे। जसे आपल्याला प्रश्नपत्रिकेत डाव्या साईडने दिले असेल विद्यार्थ्याने तसेच्या तसे उजव्या साईडने मॅटर टाईप करावे। ज्या सेलमध्ये जे माहिती लिहिलेली आहे त्याच सेलमध्ये उत्तर साईडने तीच माहिती लिहिणे विद्यार्थ्याचे गरजेचे आहे। आता यानंतर आपली दुसरी स्टेप चालू होईल। दुसऱ्या स्टेपमध्ये सुरुवातीला विद्यार्थ्याने कॉलम बी म्हणजेच ज्यामध्ये आपण सिरियल नंबर लिहिलेला आहे त्या कॉलमची विड्थ आपल्याला हवी तितकी करावी। विड्थ वाढवण्यासाठी विद्यार्थ्याने बी आणि सी मधील या ठिकाणी क्लिक करून तुम्ही बी कॉलमची विड्थ वाढवू शकता। त्यानंतर विद्यार्थ्याने जसे बी कॉलमची विड्थ वाढवली आहे त्याच प्रकारे सी कॉलमची विड्थ सुद्धा वाढवणे गरजेचे आहे। सी कॉलमची विड्थ वाढवताना तुम्हाला जितकी गरज असेल त्यानुसार सी कॉलमची विड्थ वाढवायची आहे। आता विद्यार्थ्याने डी, ई आणि एफ हे तिन्ही कॉलम एकसारखे असणे गरजेचे आहे। त्यामुळे विद्यार्थ्याने करताना सुद्धा त्याला एका दमात तिन्ही कॉलम सिलेक्ट करावे। एका दमात तिन्ही कॉलम सिलेक्ट झाल्यानंतर त्यांची विड्थ वाढवून घ्यावी। तिन्ही कॉलम एक सोबत सिलेक्ट केले असल्यामुळे त्या तिघांची ही विड्थ सुद्धा सारखी राहील। म्हणजे पहिली स्टेप तुम्ही टाईप केल्यानंतर दुसरी स्टेप विड्थ वाढवण्याचे काम केलेले आहे। आता तिसरी स्टेप तुम्हाला यांना फॉर्मॅटिंग करायची आहे। तुम्ही टाईप केलेल्या टेबलमध्ये हेडिंग जर मोठं येत असेल तर तुम्ही सी कॉलमची रुंदी वाढवू शकता, पण जर तुमच्या टेबलपेक्षा हेडिंग हे छोटं असेल तर सी कॉलमची रुंदी वाढवण्याची गरज नाही आहे। मग आता तुम्हाला पुढील फॉर्मॅटिंग करायची आहे। त्याकरता तुम्ही B3
सेलमध्ये जे हेडिंग लिहिलाय त्या हेडिंगला बोल्ड आणि अंडरलाईन करावे। बोल्ड आणि अंडरलाईन केल्यानंतर तुमच्या टेबलचे मथळे म्हणजेच टेबलचे सब हेडिंग यांना सुद्धा सिलेक्ट करून बोल्ड व सेंटर अलाइनमेंट द्यावे। त्यानंतर सिरियल नंबरच्या खाली जे 1 ते 8 पर्यंतचे आकडे लिहिलेले आहे त्या आकड्यांना सिलेक्ट करावे। सिलेक्ट करून त्यांना सुद्धा सेंटर अलाइनमेंट द्यावे। अशा तऱ्हेने तुमची फॉर्मॅटिंग संपलेली आहे। आता तुम्हाला टेबलला बॉर्डर द्यायची आहे। बॉर्डर देण्याकरता तुम्ही B5 पासून म्हणजे मेन हेडिंग सोडून संपूर्ण टेबल सिलेक्ट करावा। संपूर्ण टेबल सिलेक्ट करण्याकरता तुम्हाला B5 ते F13 पर्यंत टेबल सिलेक्ट करून बॉर्डर मध्ये जावे। बॉर्डर मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ऑल बॉर्डर या टॅबवर क्लिक करावे। ऑल बॉर्डरवर क्लिक करताच तुम्ही केलेल्या टेबलला बॉर्डर येईल। त्यानंतर तुमची स्टेप आहे की तुम्ही लिहिलेले मेन हेडिंग B3 पासून तर F3 पर्यंत सिलेक्ट करावे व त्याला मर्ज अँड सेंटर असे अप्लाय करावे। विद्यार्थ्यांनी ही स्टेप परीक्षेमध्ये आणि डेमोमध्ये सर्वात शेवटी करावी आणि त्यानंतर सगळ्यात शेवट तुमच्या टेबलला म्हणजेच मेन हेडिंग पासून तर संपूर्ण टेबल सिलेक्ट करून अलाइनमेंट व्हर्टिकली मिडल द्यावी। अशा तऱ्हेने तुमचे टेबल लिहिणे व त्याची फॉर्मॅटिंग संपलेली आहे। जर विद्यार्थ्याजवळ वेळ उरलेला असेल तर विद्यार्थी झालेल्या चुकांना दुरुस्त करू शकतो, पण विद्यार्थ्याचे स्टेटमेंट पूर्ण झाले असेल तर विद्यार्थी सबमिट करू शकतो। सबमिट केल्यानंतर तुम्हाला कम्प्युटर आर यू शुअर यू वॉन्ट टू फिनिश असा मेसेज देईल। तुमचे स्टेटमेंटमध्ये काही लिहायचे राहिले असल्यास तुम्ही त्याला कॅन्सल करावे व स्टेटमेंट पूर्ण झाले असल्यास ओके करावे। त्यानंतर वेल डन सक्सेसफुलीचा मेसेज आल्यावर ओके करावे। आता तुमचा गती उतारा शेवटचा पार्ट चालू होणार आहे। त्याकरिता कम्प्युटर तुम्हाला 15 सेकंदाचा वेळ देईल। त्या 15 सेकंद संपल्यानंतर तुम्हाला गती उतारा टाईप करायला सुरुवात करायचा आहे। गती उतारा टाईप करताना या साईडनं टॅब असेल तर टॅब द्यावे व टॅब नसेल तर टॅब देऊ नये व अशा तऱ्हेने तुमचा पूर्ण टेबल टाईप करावा। टाईप करताना लाईन टू लाईन टाईप करू नये। पॅरेग्राफ हा पॅरेग्राफ टू पॅरेग्राफ टाईप करावा व ज्या ठिकाणी आपल्या पॅरेग्राफ संपला असेल त्या ठिकाणी एंटर द्यावे। विद्यार्थ्याने जर पॅरेग्राफमध्ये चुका होत असेल तर विद्यार्थी पॅरेग्राफ चालू असताना सुद्धा दुरुस्त करू शकतो किंवा विद्यार्थ्याजवळ जर टाईम उरला असेल तर विद्यार्थी त्या पॅरेग्राफला दुरुस्त करू शकतो। अशा तऱ्हेने तुमचा संपूर्ण पॅरेग्राफ टाईप करून झाल्यानंतर तुम्ही त्याला सबमिट करू शकता किंवा तुमच्याजवळ टाईम उरला असेल तर तुम्ही त्या चुकांना दुरुस्त करू शकता। मी शिकवलेल्या पद्धतप्रमाणे तुम्ही व्यवस्थित पेपर सोडवाल अशी मी आशा करतो आणि संघटनेतर्फे तुम्हाला परीक्षेच्या शुभेच्छा देतो। वही झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे व आर यू शुअर यू वॉन्ट टू फिनिश ओके करून तुमचा पेपर संपवला जाईल। पेपर संपल्यानंतर तुम्ही सोडवलेला पेपर हा कशा प्रकारचा सोडवलेला आहे याची तुम्हाला रिझल्ट देईल। त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह, ईमेल सेक्शन आणि गती उतारा, एकूण गुण, प्राप्त गुण व तुमचा रिझल्ट तुमच्या समोर दाखविला जाईल। रिझल्ट आल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुम्ही सोडवलेले ऑब्जेक्टिव्ह प्रश्नामध्ये तुम्ही कोणते बरोबर सोडवले आहे व कोणते चुकीचे, जे क्वेश्चन्स ज्या ऑप्शन समोर ग्रीन कलर दिसेल ते बरोबर असे उत्तर आहे आणि ज्या ऑप्शन समोर रेड कलर आहे ते चुकीचे आहे। अशा तऱ्हेने तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह याबद्दलची माहिती दिल्या जाईल। ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या खाली तुमच्या समोर ईमेल सेक्शन कशा प्रकारे सोडवलेला आहे ते दाखवले जाईल। प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका अशा दोन्ही तुमच्या नजरेसमोर येतील। उत्तरपत्रिकेमध्ये जर तुम्ही काही चुकवलेले असेल तर ते तुम्हाला लाल कलर मध्ये दर्शवला जाईल। या ठिकाणी दोन्ही ही कंपॅरिझन तुमच्या समोर ठेवला जाईल। ईमेल सेक्शन झाल्यानंतर तुमच्या समोर लेटर्स हा पार्ट दाखविण्यात येईल।
त्या ठिकाणी जर तुम्ही काही चुका केल्या असतील तर त्या चुका सुद्धा तुम्हाला सॉफ्टवेअर दाखवून देणार आहे। त्यानंतर लेटर झाल्यानंतर तुम्हाला स्टेटमेंट सुद्धा दाखविल्या जाईल व सर्वात शेवटी तुम्ही लिहिलेला पॅसेज हा कसा लिहिला, किती चुका आहे याचं काउंटिंग देईल। अशा तऱ्हेने हा पूर्ण संघटनेचा डेमो मी आपल्याला समजून सांगितलेला आहे। मी आशा करतो की आपण संघटनेचा डेमो व्यवस्थितपणे हँडल करू शकाल। धन्यवाद।